तर काल दिल्लीत सीजेपीनं संसदेवर मोर्चा काढला होता। यावेळी मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली। या आंदोलनातील काही दृश्य ही समोर आलेली आहे। तो मार खात राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांची ही दृश्य आहे। अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आणि त्या दरम्यान काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले। 16 ते 17 वर्षांचे हे आंदोलक होते। त्यांच्यावर काठी पडत होती। पोलिसांकडून दगडफेक करण्यात आली आणि यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली। त्यामुळे सोशल मीडियावर पोलीस आहेत की गुंड अशा पद्धतीचे प्रश्नही विचारण्यात आले। दिल्ली पोलिसांवर आणि सरकारवर जोरदार टीका ही समाज माध्यमात उमटते। काही दारक दृश्य या संपूर्ण आंदोलनादरम्यानची समोर आलेली आहे, ज्यावेळी पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर होत होता। त्यांना खेचण्यात येत होतं, त्यांच्यावर दगडफेक करण्यात येत होती, लाठीमार करण्यात येत होता। नीट परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी न्याय मागणारे हे तरुण होते। याआधी जी पेपर फुटी झाली ते पुन्हा व्हायला नको म्हणून आंदोलन करणारे हे सर्व विद्यार्थी। या घटना आपण पाहतोय। घटना क्रमांक 1, जेव्हा पोलिसांकडून बळाचा वापर करण्यास सुरुवात झाली, लाठीमार करण्यात आला। घटना क्रमांक 2, जेव्हा पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर बळाचा वापर केल्यानंतरही टाळ्या वाजवून आंदोलक हे आपल्या भूमिकेवर ठाम होते। घटना क्रमांक 3, पोलिसांकडून आंदोलकांना ओढून बाजूला करण्यात येत होतं। काही महिला पोलीस या दृश्यांमध्ये दिसतायत, ज्या महिला आंदोलकांना या तरुणींना विद्यार्थिनींना बाजूला करतात। अक्षरशः ओढत त्यांना आंदोलन स्थळावरून बाजूला केलं जातंय। त्यानंतरही हे आंदोलन सुरूच होतं। विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आली। संसद भवन परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या।